मार्केटपेक्षाही भारी आणि अगदी स्वस्तात मस्त आज आपण मस्त असे कुरकुरीत केळीचे वेफर्स बनवणार आहोत। हे तयार करून अगदी तुम्ही महिना ते 2 महिने जरी ठेवले ना, अगदी जसेचे तसे कुरकुरीतच राहतात। बनवायला अतिशय सोपे आहे। अगदी उपवासाच्या वेळेवर सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात। 5 ते 10 मिनिटात तुम्ही हे सगळे वेफर्स तयार करून खाऊ शकतात। अजिबात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा हे वेफर्स बनवत असताना कुठलीही ट्रिक वापरायची गरज नाही। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। अगदी बघता क्षणी बनवायला लागेल इतकी ही सोपी ही रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चिप्स बनवण्यासाठी इथे मी कच्ची 2 केळी घेतलेली आहे। आता केळीचे चिप्स जेव्हा आपण बनवतो ना, त्यासाठी जी केळी निवडणार असाल ना, ती अगदी अशी भरगच्च केळी असायला हवी। अगदी पातळ जी केळी असतात ना, ती घ्यायची नाही, त्यामुळे जी वेफर्स आहेत ना जास्त पातळ होतात। तर ही स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर आता हिची जे सालं आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। वजनी म्हणाल तर ही जी केळी आहे ही बरोबर 400 ग्रॅम वजनाची आहे। तर आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्तही केळी घेऊ शकता। फक्त केळी घेताना थोडीशी आपल्याला भरगच्च जी केळी असतात ना तीच घ्यायची आहे। सालं काढायला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर तुम्ही जे साळणं असतं, पिलर असतं, त्यानेही याची सालं काढून घेऊ शकता। अगदी छान असे हे पटकन याची सालं निघतात। तर दोन्ही केळ्यांची मी जे सालं आहे ते काढून घेतलेले आहे। आता ही जी केळी आहे आपल्याला दूध वगैरे बसायची गरज नाही, कारण सुरुवातीलाच आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही केळी काळी वगैरे पडत नाही आणि लगेचच आपण आता हे चिप्स बनवायला घेऊया। तर यासाठी कुठलीही ट्रिक नाही, टिप्स नाही, अगदी साधी सिंपल रेसिपी आहे। फक्त केळीचे सालं काढायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे जे चिप्सचं जे स्लायसर असतं त्याने आपल्याला त्याचे छान असे स्लाइस पाडून घ्यायचे आहे, किंवा सुरेने सुद्धा तुम्ही मध्यम असे याचे चिप्स बनवून घेऊ शकतात। परंतु अशा पद्धतीने जे स्लायसर असतं ना त्याने एकसारखे असे चिप्स तयार होतात। तर आता सुरुवातीला तुम्ही सर्व केळीचे अशा पद्धतीने चिप्स तयार करून घेऊ शकता, किंवा डायरेक्टच तुम्ही गरम तेलामध्ये सुद्धा हे चिप्स सोडू शकता। जर तुम्हाला तसं सोपं वाटत असेल तर तसेही चिप्स बनवून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकतात। तर हे केळीचे चिप्स अजिबात काळे वगैरे पडत नाही। त्यानंतर इथे अर्धी वाटी पाणी घेतलं, 1 चमचाभर मी मीठ घेतलेलं आहे। हे जे पाणी आहे ना ते आपल्याला केळ्यांच्या चिप्सच्या वरती टाकायचं आहे, म्हणजे आपले जे चिप्स आहे मस्त असे थोडेसे सॉल्टी होतील। तर आता तळत असताना तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं आहे। गॅसही मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे केळीचे चिप्स आपल्याला तळून काढायचे आहे। गॅस कुठेही आपल्याला कमी ठेवायचं नाही, कमी गॅसवरती तळले तर हे तेलकट होण्याची शक्यता असते। गॅस मोठाच ठेवायचा आहे। आता थोडेसे बुडबुडे याचे कमी झाले की त्यानंतर 1 चमचाभर जे आपण मिठाचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे। आता हे जे केळीची चिप्स आहे ना हे मी उपवासाला करत आहे, त्यामुळे यामध्ये मी हळद वापरलेली नाही। जर तुम्हाला पिवळे करायचे असेल तर 1 पाव चमचाभर हळद तुम्ही ह्या मिठाच्या पाण्यामध्ये घालू शकता। आता मिठाचं पाणी घातल्याच्या नंतर भरपूर सारे बुडबुडे यायला लागलेले आहे। आता हे जरी बुडबुडे जास्त दिसत असेल ना तरी हे बुडबुडे सर्व जे केळीचे चिप्स आहे हे सगळे शोषून घेणार आहे आणि मस्त असा खारटपणा या चिप्सला येणार आहे। तर पूर्णपणे बुडबुडे कमी झालेले आहे। तुम्हाला दिसत असेल कुठेही आपले जे चिप्स आहे हे लाल पडलेले नाही किंवा काळपट झालेले नाही, अगदी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत मी हे तळून काढलेले आहे। आता दुसरी ही बॅच आपण तळून घेऊया। तर जी दुसरी पद्धत आहे, जे आपलं जे स्लायसर आहे त्याने अशा पद्धतीने डायरेक्ट तेलामध्ये तुम्ही हे जे केळीचे चिप्स आहे हे सोडू शकता। अगदी मस्त असे हे चिप्स तयार होतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही। उपवासाच्या दिवशीसुद्धा अगदी 5 मिनिटात तयार होतील इतकी ही चिप्स बनवण्याची सोपी पद्धत आहे आणि खायला तर अतिशय भारी लागतात। बाहेरचे महागडे चिप्स खाण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी 2 केळींमध्ये तुम्ही प्लेट भरून हे चिप्स बनवू शकता। तर हे पहा, दुसरी बॅचसुद्धा आपली छान अशी तळत आलेली आहे। यामध्ये सुद्धा आपल्याला जे मिठाचं पाणी आहे ते घालायचं आहे आणि जे बुडबुडे आहे हे पूर्णपणे जोपर्यंत बंद होत नाही आणि चिप्ससुद्धा तेलाच्या वर जोपर्यंत तरंगत नाही तोपर्यंत हे चिप्स आपल्याला तेलाच्या बाहेर काढायचे नाही। तळायलासुद्धा अगदी जास्त वेळ लागत नाही, 2-2.5 मिनिटामध्ये आपले हे जे केळीचे चिप्स आहे मस्त असे तळून होतात। तर आपली दुसरी ही बॅच या ठिकाणी तळून झालेली आहे। अतिशय साधी सिंपल ही चिप्स बनवण्याची रेसिपी आहे, नक्की ट्राय करून पहा, खायला अप्रतिम लागतात। बाहेरचे महाग चिप्स खाण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच केळी आणून जर चिप्स बनवले तर घरचेही सुद्धा आवडीने खातील। तर सर्व चिप्स माझे तळून तयार झालेले आहे। तर अजिबात कुठेही
तेलकट झालेले नाही, मस्त असे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत आपले हे केळीचे चिप्स खाण्यासाठी तयार झालेले आहे। आता तुम्हाला हे चटपटीत करायचे असेल तर तुम्ही यावरून काळी मिरी पावडर किंवा थोडेसे चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकून सुद्धा हे चिप्स खाऊ शकता, परंतु हे चिप्स मी उपवासाला बनवलेले आहे त्यामुळे मी हे प्लेनच खाणार आहे। तर हे पहा, एकदम कुरकुरीत आपले हे केळीचे चिप्स तयार झालेले आहे। तर नक्की ट्राय करा। महाशिवरात्र जवळ आलेली आहे, तर महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी हे चिप्स नक्की घरी ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। आता रेसिपी बघत बघत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्या बाजूचे बेल आयकॉनही देखील प्रेस करा, त्यामुळे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।